इराणनं अमेरिकेचा आणखी एक F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा. इराणच्या तेसनीम एजन्सीनं केला दावा. खामेनेई यांच्या मृत्यूची किंमत चुकवावी लागेल. इराणच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धातील मृतांच्या संख्येमध्ये वाढ. इराणमधील 867 जणांचा आतापर्यंत मृत्यू तर 6000 जण जखमी. कतार एनर्जीकडून फोर्स मॅज्युअर म्हणजे आपत्कालीन काळात करार पूर्ण न करण्याची घोषणा. भारतासह आशियाई खंडातील LNG बाजारपेठेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेत, कतार आणि ओमानच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद. कुवेतच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध. अमेरिका, इस्रायल, इराणचं युद्ध भारताच्या वेशीवर. श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची आयरिस डेना युद्धनौका अमेरिकेनं बुडवली. पुढारी न्यूजनं बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 2 तासात अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. पूर्ण काश्मीरमध्ये आजही निर्बंध कायम. खामेनेईंच्या मृत्यूनंतर काश्मीरच्या काही भागात झाली होती निदर्शनं. खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध कायम राहणार. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. तर शरद पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेचा पवारांना पाठिंबा. प्रभाग समिती निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट. एकत्र लढण्याचं ठरल्यानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकानं प्रभाग समितीसाठी भरला अर्ज. नगरसेवक जोसेफ कोळिंदी जी नॉर्थसाठी अर्ज भरल्यानं संभ्रम. ई चलांसह अन्य जाचकाटींविरोधात राज्यातील वाहतूकदारांचा आज संप. 1 लाख वाहनांसह चलो आझाद मैदानची हाक. रिक्षा आणि टॅक्सी चालक संपात सहभागी होणार असल्यानं प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता. बदलापूर स्त्री बीच प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक. नाशिकमधील डॉक्टर अमोल पाटीलसह त्याचा राईट हँड असलेल्याला जळगावमधून अटक. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये धक्कादायक वळण. विद्यासाधना शिक्षण संस्थेचा संचालकच मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात समोर. शिक्षण संस्था संचालकाला अटक. नातवानं रंग उडवल्याचा राग आला. आजीनं नातवाच्या अंगावर ओतलं उकळलेलं पाणी. नागपूर जिल्ह्यातील कोराडीतील संतापजनक घटना. चिमुकला गंभीर जखमी. जळगावच्या जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार. अज्ञातानं दुचाकीवरून येत 7 राऊंड फायर केल्याची माहिती. गोळीबारामध्ये मोहोळकर गंभीर जखमी. गोळीबाराच्या घटनेनं इचलकरंजी हादरलं. जुन्या वादातून कुख्यात गुंडावर पोलिसांसमोरच झाडल्या गोळ्या. गोळीबारात गुंड ओंकार कांबळे गंभीर जखमी. पालघरमध्ये 2 दिवसात 2 वाहनांसह 2 चालकांचा होरपळून मृत्यू. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला लागलेल्या आगीत वाहन चालकाचा जळून मृत्यू. नागपूरच्या कोही तालुक्यातील मांढळे येथील पेट्रोल पंपावर दिसला वाघ. तर दिवसाढवळ्या वाघाचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वारे वडगाव शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्यामध्ये स्पेशल 26 सिनेमा सारखा प्रकार. बनावट आयकर अधिकारी बनून छापा टाकण्याचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेनं पर्दाफाश. 3 आरोपींना अटक. टॅरिफवरून अमेरिकेतील न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला दणका. टॅरिफ भरलेल्या कंपन्यांना पैसे परत देण्याचे आदेश. अनेक कंपन्यांना आर्थिक दिलासा. T20 वर्ल्ड कपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडिया सज्ज. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी मुकाबला.